भ्रष्टाचार मुक्त राज्यकारभारामधूनच विकासाची आपणाला अपेक्षा करता येईल। आरोप प्रत्यारोप करून विकासाचे मुद्दे दुर्लक्षित करता येत नाहीत। यापूर्वीच्या सत्ताधाऱ्यांनी अनेक समस्यांचे डोंगर उभा करून ठेवलेले। गतवैभव अहमदपूर पॅटर्नचं कसं करता येईल याकडे माझं लक्ष राहणार आहे। मुस्लिम स्मशानभूमी करून देणार, कारण तेथील मुस्लिम समाजाची प्रामुख्याने ती मागणी आहे। मुस्लिम समाजासाठी कब्रस्तानची जमीन अधिग्रहण करावा ठराव मंजूर केलेला होता। त्यानंतर 2016च्या निवडणुका झाल्या आम्ही बाहेर पडलो, तर ह्या 9 वर्षात बी गेलेल्या काउन्सिलनं त्या ठरावाला आता थोडं पुढे ढकलले नाही, थोडी पैरवी सुद्धा केली नाही त्याची। बोलतेच सगळे हो, सत्तेत होती की काय केलं, अधिकार होतं, राईट होतं। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तुम्हाला एवढं मोठं हत्यार दिलं होतं, बजेट होतं, सर का केलं नाही? मला सांगा, पाणी पुरवठा योजना 44 कोटीची होती, 24 करोड रुपयाचा भ्रष्टाचार। संविधानात्मक कुठं अडचण येईल त्या गोष्टीला तोंड देण्याचं माझ्यात हिंमत आहे। एज्युकेटेड आहे, मी ॲडव्होकेट आहे, कोण्या पद्धतीनं मला जायचं ती मला माहिती आहे। मुस्लिम मतदान संख्या देखील 13,700च्या आसपास आहे। किती टक्के तुम्हाला मुस्लिम समाज स्वीकारेल असं वाटतंय? जर तसं विचार केले त्यांनी थोडंसं मनाने नाव बदलण्यानं शहराचा विकास होत नाही, विकास केल्यानं शहराचा विकास होते। हे नाव बदलण्याच्या पाठीमागे तुम्ही लागू नका। जे नाव आहे ते चांगलं आहे, राहू त्या सर्वजण मिळून राहतात। अहमदपूर शहर आहे। लातूर जिल्ह्यातली सर्वात महत्त्वाची समजली जाणारी नगर परिषद म्हणजे अहमदपूर, आणि अहमदपूर नगर परिषदेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे। आणि हे नगर अध्यक्ष पदाचे जे उमेदवार आहेत या ठिकाणी नेमक्या कोणत्या मुद्द्याला घेऊन जनतेच्या समोर जात आहेत, कोणत्या मुद्द्यावरती ते निवडणूक लढवणार आहेत, हे आपण या बातमीच्या माध्यमातून पाहणार आहोत। सर्वप्रथम मी जाणार आहे बसपाचे उमेदवार असलेले ॲडव्होकेट रमेश गायकवाड आहेत। नेमके काय मुद्दे आहेत तुमचे आणि काय नेमकं घेऊन जनतेसमोर जाणार आहात? बहुजन समाज पार्टीच्या अजेंडाप्रमाणे सर्वात प्रथम आम्ही जो राज्यकारभार करू तो अत्यंत भ्रष्टाचार मुक्त असेल, आणि भ्रष्टाचार मुक्त राज्यकारभारामधूनच विकासाची आपणाला अपेक्षा करता येईल। आरोप प्रत्यारोप करून विकासाचे मुद्दे दुर्लक्षित करता येत नाहीत। विकासाच्या मुद्द्याला न्याय देण्यासाठी जेव्हा सत्ता हातामध्ये असते त्यावेळेला हे विकासाचे मुद्दे पूर्णत्वाकडे घेऊन गेलं पाहिजे। अहमदपूर शहरासाठी बहुजन समाज पार्टीचा जो विकासाचा मुद्दा आहे सर्वात मोठा, तो म्हणजे सत्ताधाऱ्यांच्या राजवटीच्या दरम्यान या शहरामध्ये पाणी प्रश्नाची जी समस्या भीषण करून ठेवण्यात आलेली आहे, ही सर्वप्रथम आम्ही तिला दुरुस्त करण्याचं काम करू। आपण पाहतो जेव्हा पाणी शुद्धीकरण करण्यासाठी एवढा मोठा खर्च केलेला आहे, त्या डॅमवरून जलशुद्धीकरण केंद्रापर्यंत जे पाणी येतं तो जो खर्च आहे तो प्रचंड मोठा खर्च आहे। आणि यानंतर सुद्धा आपण पाहतो की ज्या वार्डामध्ये ज्या प्रभागामध्ये पाणी सोडलं जातं 70% पाणीच नागरिकांपर्यंत जातं आणि 30% पाणी मात्र शुद्धीकरण पाणी हे नाल्यामधून पळायला लागतं। हे एवढा खर्च करून ही अशा नाल्यामधून वेस्ट वॉटर, ज्याला प्रक्रिया केलेलं पाणी आहे, हे पाणी आपण वेस्ट करतो आहोत। पहिल्यांदा बहुजन समाज पार्टी पाण्याचा प्रश्न अत्यंत जाणीवपूर्वक सोडण्याचा प्रयत्न करेल। आणि नंबर 2ला या अहमदपूर शहरामध्ये जी खरी समस्या आहे, खरं तर यापूर्वीच्या सत्ताधाऱ्यांनी अनेक समस्यांचे डोंगर उभा करून ठेवलेले, परंतु या शहराला शैक्षणिक वारसा आहे, या शहराला शिक्षणाची पंढरी म्हटलं जातं। या अहमदपूर शहराची बाजारपेठ ही या अहमदपूर शहराच्या शिक्षण संस्थांवर, शैक्षणिक चळवळीवर उभी राहिलेली आहे। म्हणून शैक्षणिक संस्थांच्या संदर्भाने या ठिकाणी जे व्यापार सुरू आहेत, हॉस्टेल असतील, शाळा महाविद्यालयामध्ये चालणारे काही ज्या सुविधा असतील, नेट सेटचे जे क्लासेस असतील, तर हा विद्यार्थी वर्ग जेव्हा इथे येणार आहे अहमदपूर शहरामध्ये, तर त्याला इथल्या ज्या मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्याचं काम बहुजन समाज पार्टीच्या माध्यमातून आम्ही करण्याला प्राधान्य देऊ। त्यानंतर अहमदपूर शहरामध्ये सर्वात मोठी समस्या आहे जी चर्चेला आहे, प्रत्येक उमेदवार मतदार जेव्हा नागरिकांपुढे जातात त्यावेळेला असं नेहमी सांगितलं जातं की अहमदपूर शहरामध्ये ही जी समस्या आहे, म्हणजे सतत चर्चा होते ती की गाड्याची चर्चा आहे,
या ठिकाणी असलेले जे ॲटो पॉईंटची चर्चा आहे, बहुजन समाज पार्टीच्या माध्यमातून मला सांगायला आवडेल की या ठिकाणी अहमदपूर शहरामध्ये आम्ही 3 व्हीलर पार्क तयार करू. जे ॲटो आहेत जे कुठे रस्त्यावर थांबलेले असतात, तो ऑटोवाल्यांचा दोष नाही, नगरपालिकेच्या प्रशासनाचा तो दोष आहे की त्यांनी ऑटोवाल्यांना एक ऑटो पॉईंट 3 व्हीलर ऑटो पॉईंट आजपर्यंत उपलब्ध करून दिला नाही. परंतु बहुजन समाज पार्टीच्या माध्यमातून आम्ही ॲटोसाठी 3 व्हीलर एक जागा उपलब्ध करून देऊ. दुसरी सर्वात मोठी समस्या ही आहे की अहमदपूर शहरामध्ये जो रस्ता आहे, मुख्य रस्ता बाजारपेठेमधला, तर या बाजारपेठेमधल्या रस्त्यामध्ये अनेक प्रकारची 2 व्हीलर्स थांबलेले असतात. आपण जर सायंकाळच्या वेळामध्ये गेलो तर या ठिकाणी 2 व्हीलर्सला एवढी प्रचंड गर्दी झालेली असते. तर या ठिकाणी समविषम प्रमाणामध्ये जे पार्किंगची सुविधा आहे नगरपालिकेच्या माध्यमातून आम्ही याला प्राधान्य देऊ आणि शहरामध्ये रहदारीचा जो गंभीर प्रश्न आहे याला आम्ही प्राधान्याने हा निकाली काढू. अजून एक मुद्दा माझ्या निदर्शनास अनेक मुद्दे विकासाचे आहेत, परंतु जे रमेश गायकवाड यांनी म्हटलेलं आहे की मागच्या अनेक वर्षापासून अहमदपूर शहराचा पाण्याचा जो प्रश्न आहे ऐरणीवर आलेला आहे आणि सतत 3 टर्म सत्तेमध्ये राहिलेले अभय मिळकले माझ्यासोबत आहेत. आत्ता तुमच्यावरती त्यांनी जे आरोप केलेला आहे, सतत 3 टर्म तुम्ही सत्तेमध्ये आलात, परंतु हे काम का झालं नाही? यामध्ये काही पाणी पुरवठ्यामध्ये तांत्रिक अडचणी आहेत. काही ठिकाणी 25 ते 30% प्रमाणामध्ये शहरामध्ये जोडणी राहिलेली आहे मुख्य पाईपलाईनवरून सब ब्रँचला. ते केल्यानंतर जवळपास 1 ते 2 दिवसात पाणी होईल. आताही सध्या ESR टाके असेल किंवा GSR असेल 20 लक्ष लिटर व 15 लक्ष लिटर याच्याहून पूर्ण शहराला 3 ते 4 दिवसात पाणी चालू आहे. तर येत्या काही दिवसामध्ये ते प्रामुख्याने जोडणी करून पाणी पुरवठा मी प्रामाणिकपणे 1 ते 2 दिवसात करणार आहे. आता नेमके नवीन संकल्प काय घेऊन जात आहात जनतेपर्यंत, की कोणत्या उद्देशाने तुम्हाला आता निवडणूक लढवून द्यावी, तुम्हाला मतदारांनी काय म्हणून तुम्हाला निवडून द्यावं? या शहरामध्ये बरेच ओपन स्पेस आहेत, तेथे वॉकिंग ट्रॅक करून येथील वृद्ध नागरिकांना नाना नानी पार्कच्या धर्तीवर ओपन स्पेस वॉकिंग ट्रॅक करून देणार, जेणेकरून त्यांना थोडगा रोड असेल किंवा कॉलेज रोड असेल, नांदेड रोड असेल, अंबाजोगाई रोड असेल, येथे बाहेर जाण्याची गरज लागणार नाही. म्हणून ज्या त्या प्रभागामध्ये वॉकिंग ट्रॅक प्रामुख्याने करणार व ओपन जिम तेथे करणार. व दुसरे, या शहरामध्ये सुसज्ज असे सांस्कृतिक कार्यक्रमासाठी भव्य नाट्यगृह करण्याचाही माझा मानस आहे. आणि या महात्मा गांधी कॉलेज असेल, जे अहमदपूर पॅटर्न होतं, यशवंत शाळा व महात्मा गांधी कॉलेज, महात्मा फुले विद्यालय, रवींद्रनाथ टागोर येथील मुख्याध्यापक असतील किंवा संस्थाचालकाशी चर्चा करून गतवैभव अहमदपूर पॅटर्नचं कसं करता येईल याकडे माझं लक्ष राहणार आहे. दुसरे, आणखीन एक तिसरा मुद्दा आहे की ई-लायब्ररी करण्याचा माझा मानस आहे, जेणेकरून जे मुलं मुली टॅलेंट आहेत त्यांच्यामध्ये ते प्रशासकीय सेवेमध्ये त्यांना त्याचा लाभ होण्यासाठी ई-लायब्ररी करणार आहे. आणखीन या शहरामध्ये व नगरपालिकेमध्ये एक खिडकी योजना अर्थात ही सेतू सुविधा निर्माण करून एकाच विभागामार्फत सर्व आपलं हे अर्ज घेणार व प्रमाणपत्र तिथूनच वितरित करणार. आणि सर्वात प्रामुख्यानं काळेगाव रोड येथील नागरिकांना मुस्लिम समाजासाठी मुस्लिम स्मशानभूमीला जागा घेऊन तेथे मुस्लिम स्मशानभूमी करून देणार, कारण तेथील मुस्लिम समाजाची प्रामुख्याने ती मागणी आहे. सगळ्यात महत्त्वाचा अहमदपुरांचा एक प्रश्न आहे. सुप्रीम कोर्टाचा आदेश आहे अतिक्रमण हटाव म्हणून आदेश सुद्धा देण्यात आला आहे, मात्र हे कोण कधी करणार आहे? तुमच्या माध्यमातून ते होणार आहे? बजेट आल्यानंतर होईल, ते कायद्याप्रमाणे होईल. ते पुढचे उमेदवार आपण शेख कलीमुद्दीन यांच्याकडे जाऊया. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसकडून त्यांची उमेदवारी आहे. नेमके काय मुद्दे घेऊन जनतेसमोर आहात तुम्ही जात आहात? प्रत्येक गरीबाला घरकुल, ते मागासवर्गीय असतील, अल्पसंख्याक असतील किंवा सर्वसामान्य गटातील असतील, छोटे जे व्यापारी आहेत, नेहमी खेल पुराना हो गया सर, नया तुम्हारा क्या संकल्प है ये बताइए ना. तुमको घर देंगे, पाणी देंगे, ये तो सब लोग आते. जाऊन बघा भीमनगर मध्ये कसे घरं आहेत, साठे नगर मध्ये जाऊन बघा, त्यांच्या चौकटीतून आपण जाऊ शकत नाही वाकल्याशिवाय. झालं म्हणजे पुराणा खेळ झाला नाही. आणि पहिल्यांदाच आपल्या जे विधानसभेमध्ये किंवा मतदारसंघात असे आमदार निवडून आले ज्यांना दुसरी टर्म मिळाली. आतापर्यंत 40 वर्षात दुसरी टर्म कुणालाच मिळाली नाही. दरबारीला इथली जनता विधानसभेला लोकप्रतिनिधी बदलते, पण ह्या आमदार साहेबाला किंवा मंत्री महोदयाला दुसऱ्यांदा संधी मिळाली. तरी यांनी जे करायचं होतं
शैक्षणिक वातावरण चांगलं करण्याचं ते करू शकले नाही आतापर्यंत. दुसऱ्यांदा कुणाला संधी मिळाली नाही आतापर्यंत. एकदा आमदार आला की दुसऱ्या वेळेस पडला, गॅप झाला असा, डबल आला असा, कंटिन्यू कुणी आतापर्यंत आला नाही. आणि ते म्हणले काडेगावला कब्रस्तानची जागेची आम्ही व्यवस्था करणार आहोत, मंजुरी देणार आहोत. आम्ही 2015मध्ये काउन्सिलमध्ये असताना 1.5 हेक्टर मुस्लिम समाजासाठी कब्रस्तानची जमीन अधिग्रहण करावं ठराव मंजूर केलेला होता. त्यानंतर 2016च्या निवडणुका झाल्या आम्ही बाहेर पडलो. तर ह्या 9 वर्षात बी गेलेल्या काउन्सिलनं त्या ठरावाला आता थोडं पुढे ढकललं नाही, थोडी पैरवी सुद्धा केली नाही त्याची. तर अनेक कामं शहरात असे आहेत जे झाले नाही, ती करायची आहेत. आणि शेवटी लढाई विचाराची आहे. अनेक लोक आज देशामध्ये विचारासाठी लढत आहेत. विचार राहिला तर शांती राहते, शांती राहिली तर विकास होऊ शकते. आता आपण थेट सर्वसामान्य नागरिकांमध्ये जाऊया. नेमकं त्यांच्या या आश्वासनाला किती टक्के खरं समजतात हे नागरिक. सर समोर या तुम्ही. हां, कोण बाहेरगावचे? बरं, असू द्या. आता जे उमेदवार जे सांगायला लागलेत, आश्वासन द्यायला की आम्ही असं करू तसं करू, किंवा त्यांचे जे संकल्प सांगायलेत, कितपत योग्य वाटतात? सर मला एक 10% पण त्यांचं 90% खोटं आणि 10% खरं असेल. मला असं वाटतंय की फक्त निवडून येण्यापुरतं त्यांनी आश्वासन देतात. पण आत्तापर्यंत माझं एक जनतेला आव्हान आहे की आत्तापासून आजी माजी ह्यांना बाजूला काढून नवीन चेहऱ्याला संधी द्यावं. नवीन चेहरा काय ते करू शकते असं माझं स्पष्ट मत आहे. सर आणखीही माझ्यासोबत काही येथील मतदार असणार आहेत. काय सांगायचं या आजच्या उमेदवारांच्या या आश्वासनांवर? कारण की देशामध्ये नरेंद्र मोदीचं सरकार आहे आणि कुठलाही मतदार आरबार एरियामधला सुशिक्षित आहे आणि वर असला तर खाली त्याला निवडून देतील. कारण की तुम्हाला विकास करायचे यांचे मुद्दे भरपूर आहेत, पण बजेट पाहिजे. तर जो वरी सत्यता आहे त्याला दिल्याशिवाय, बजेट दिल्याशिवाय कामं होणार नाही. कारण एज्युकेशन लोक खूप आहे, त्यांना लक्षात येते की बाबा विकास होण्यासाठी पैसे लागतात. मूळ मुद्दा पैशाचा आहे. त्यासाठी जे काही देशात आहे, राज्यात आहे, ते अहमदपूरमध्ये होणं गरजेचं आहे. पुन्हा एकदा आपण उमेदवारांमध्ये जाऊया. साजिदभाई हे सय्यद माझ्यासोबत आहेत आणि रोखठोक त्यांची भूमिका असते. आता काय ते सांगणार आहेत हे आपण बघूया. इतक्या उमेदवारांचं तुम्ही ऐकलेलं आहे, काय सांगायचं यांच्या संभाषणावरून? बोलाचा भाताने बोलाची कडी. किती बी खा पोट दुखत नाही, किती बी खा हागवण लागत नाही, हीच भूमिका. काय हा माग तसं पुढं बी तसंच. विषय कसा गंभीर पाहिजे आणि कुणीच सिरियस नाही. बोलतेच सगळे हो. सत्यत होती की काय केलो, अधिकार होतं, राईट होतं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तुम्हाला एवढं मोठं हत्यार दिलं होतं, बजेट होतं. सर का केलं नाही मला सांगा. पाणी पुरवठा योजना 44 कोटीची होती, 24 करोड रुपयाचा भ्रष्टाचार. काय गुत्तेदार देईल तुम्हाला? कसं पाणी पाजवल, कशी पाईपलाईन नीट राहील? जुन्या पाईपलाईन नवीन कनेक्शन घे, जुन्या पाईपला नवीन कनेक्शन. आणि ही तरतूदच नव्हती ना. चला करून काढा. 4 फुटाच्या खाली, जमिनीच्या खाली याच्यामध्ये एस्टिमेटमध्ये ही आहे की 4 फुटाच्या खाली पाईपलाईन घालायचं. त्यांनी 2 फुटावर पाईप घातले. आता इथं तहसीलच्या समोर बघायला गटारीतून पाईप आहे. आता जाऊन बघा, गटारीतून त्याला बुजविले बी नाही. आता कसं करावं? एखाद्या वेळेस ती पाईपलाईन लिकेज झाली, सगळे माणसं तिथंच आहेत आणि मग तीच पाणी प्यावं का आम्ही? आम्हाला एक सांगा, अहमदपूर शहरामधली जी पाईपलाईन आहे पूर्ण गटारीच्या बाजूनं, आणि गटार केवढी? 1.5 फुटाची, 1 फुटाची. मग हे सगळं सुधारण्यासाठी तुमचा कसा प्रयत्न असणार आहे ते सांगा. आता नाही हे कसं आहे, आता या नगरपालिकेमध्ये हे मुळासहित उपटून काढावं लागतंय. हे सर्वात पहिले अहमदपूरचा विकास करायचा आहे. तर हे भ्रष्टाचारचं जे मूळ या नगरपालिकेमध्ये पसरलेले आहेत ना, ह्या वटवृक्षाला बाहेर असं उपसून बाहेर फेकावं लागतं, तरच अहमदपूरचा विकास होईल. जी काही म्हणू तुम्ही आम्ही हे करतो ते करतो, काहीच होत नाही जोपर्यंत भ्रष्टाचार बंद होत नाही. अहमदपूरचा मतदार राजा येत्या 2 डिसेंबर रोजी हे दाखवून देईल का? काय वाटतंय? नाही दाखवून देईल ना. आता कसं आहे सांगू का, साम दाम दंड भेद आता ही तर बाजू होता. आता पुऱ्या संबंध देशामध्ये महाराष्ट्रामध्ये चालू आहे. मताला काय किती किंमत आता रेट निघणार आहे. मटक्याचा जसं आकडा निघतो तसा अजून आकडा निघाय नाही. त्या रतन खत्रीनं अजून काढलं नाही भाव. आणि ज्यावेळेस रतन खत्री भाव काढल त्यावेळेस तुम्हाला कळेल की किती भाव निघाला, 2 न निघाला का 1 न निघाला. आता आमच्यासारखे सर्वसामान्य आहेत, आता बोंबलत राहणार आहेत. आता काय करावं? परंतु ज्यावेळेस रतन खत्रीचा अहमदपूर शहरामध्ये आकडा निघल की 2 लाख 1 लाख का 4 लाख 5 लाख, तर त्यावेळेस कळल. आता ह्यांचं सगळं चाललंय. आता काही करा, कसलंही करा, पैसे द्या आणि निवडून या. काय उत्तर असेल स्वप्नील होते यांच्याकडे जाऊया आपण थेट. विषय
स्वप्नील होतेचा मात्र वेगळा असतो. लोक कोणते आश्वासन देतील हे माहीत नाही, परंतु अहमदपूर शहराचं थेट नावच बदलून टाकण्याचा त्यांनी मुद्दा घेऊन नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये उडी घेतलेली आहे. आणि काय त्यांच्या आता प्रतिक्रिया आहेत हे बघूया. संदर्भ अजून एकदा सांगा. जाऊ दे ना लोक. हा, निश्चितच त्यांनी हा माझा प्रश्न ऐकलेला नाही, पुन्हा ते ऐकणार आहेत. लोक दुसरे कोणते आश्वासनं देतील हे माहीत नाही, परंतु अहमदपूर शहराचं नाव जे आहे राजूर करणार असा त्यांचा अजेंडा आहे. आणि हा मुद्दा घेऊन त्यांनी या नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये उडी घेतलेली आहे. काय प्रतिक्रिया आहेत? सगळ्यात महत्वाची गोष्ट, दोन गोष्टी करून घ्या. पत्रकार बंधूंना माझी एक नम्र विनंती आहे. जे माझं ध्येय आहे आणि जे माझं मी शब्द वापरले त्या गोष्टीकडे दोन पद्धतीचे आहेत. मी पहिलेही सांगितलंय की मी ह्या शहराचं नाव मी राजूर करण्यासाठी मी संविधानात्मक परिपूर्ण प्रयत्न करणार आहे. राजकारणात येण्याच्या सुरुवातीपासून मी ती कृती करायला सुरुवात केलेली आहे. राजकारणाचा भाग हा फक्त 8 दिवसामध्ये झालेला आहे, पण ती पहिल्यापासूनच आम्ही 1.5 वर्ष झालं त्या प्रक्रियेत होतो. आणि संविधानात्मक कुठं अडचण येईल त्या गोष्टीला तोंड देण्याचा माझ्यात हिंमत आहे. एज्युकेटेड आहे, मी ॲडव्होकेट आहे, कुण्या पद्धतीनं मला जायचं ती मला माहिती आहे. आणि त्याचबरोबर ही गोष्ट ह्याच्यानंतर सांगितली होती. आता इथं सगळे म्हणालेत की भ्रष्टाचार भ्रष्टाचार, मग एक साधी सिंपल थिंग मला एक सांगा. एवढे सगळे पत्रकार बंधू आहेत इथं, सगळे नगरसेवक माझी विजय आहेत. आपल्या माध्यमातून विचारतो, नळपट्टी किंवा नळाचा जे काही उपक्रम राबवलेत, मोटर महिन्यातून किती वेळेस बिघडते आपल्याला माहिती आहे का? याचा पत्ता काढा, म्हणजे आपल्याला कळेल की मी तिथं काय करणार आहे. एक मोटर जर महिन्यातून 3दा बिघडत असेल तर तुम्हाला भ्रष्टाचार कुठून उपसायचा आहे हे समजवण्यात येईल. तुम्हाला वृक्ष कर कुठून मिळतंय, अंगणवाडी कर कुठून, अंगणवाडीचा कर कुठून गेलाय, ही सगळ्या गोष्टी चालल्यात कुठं, टेबल का, हे सगळ्या गोष्टी कळतील. मला प्रस्थापित असतील, मला कुणी आमदार खासदाराला, पुन्हा माझ्या आमदाराला मला नाव ठेवायचं नाही, लोकांना जनतेला मला नाव ठेवायचं नाही, कुणालाच ह्यांना नाव ठेवायचं नाही. माझा अजेंडा स्पष्ट आहे, माझं ध्येय वेगळं आहे. हा मुद्दा वादग्रस्त असू शकतो, कारण मुस्लिम मतदान संख्या देखील 13,700च्या आसपास आहे. किती टक्के तुम्हाला मुस्लिम समाज स्वीकारेल असं वाटतंय? जर तसं विचार केले त्यांनी थोडंसं मनाने विचार करावं. झालेला हा जो रज्जाकाचा काळ आहे, निजामाचा काळ, त्या निजामाच्या काळामध्ये जे काही अत्याचार हिंदूंनी सहन केलेला आहे, मुस्लिम समाजांनी सहन केलेला आहे, त्या अत्याचाराकडे बघायला गेलं तर त्या मुलाचं नाव का ठेवण्यात आलं होतं, अहमदपूर नाव का ठेवण्यात आलं होतं, ही संदर्भाने जर विचार केला तर कदाचित म्हणण्यापेक्षा 100% असं आहे. मी काय म्हणतोय की जो होते जे विकासाचे मुद्दे घेऊन तुम्ही का जात नाही? खऱ्या अर्थानं कोणी तुम्हाला कोणी एक जण सांगेल का, कोणी सांगेल का, सांगा मला, विकास होऊ शकते का? चला या. हा, अहमदपूर शहराचं नाव बदलल्यानंतर काय फायदे होतात हे सांगत नाही. तुम्हाला काय वाटते फायदा काय होणार नाही? फक्त स्वप्नील भाऊला हेच विचारायचं आहे, अहमदपूर नाव आहे, राजूर करा काही मला हरकत नाही, परंतु अहमदपूरचा इतिहास बघा. राजूर वडवड कवा झालं आणि राजूर कवा, त्या आधी हे विचार करा. आणखी पुन्हा तुमच्याकडे येणार आम्ही. काय होईल समजा अहमदपूरचं नाव जर बदललं तर काय भर पडेल अहमदपूरमध्ये, काय सांगताय तुम्हाला? नाही बदलल्यास काय फरक पडणार, तर बदलल्यास काय फरक पडणार आहे? यस, साधा उत्तर आहे. काय वाटते तुम्हाला? नेमका त्रास काय आहे? अहमदपूरचं नाव जर राजूर झाले त्याच्यात नेमका त्रास काय, ह्यांना का झोंबतं? नावाचा आपण मुद्दा थोडा वेळ बाजूलाच ठेवूया, परंतु विकासाच्या मुद्द्यावरती आपली निवडणूक झाली पाहिजे असं जनता म्हणते आहे. बरोबर आहे, विकास तर व्हायलाच हवा. आज सर्वच जण म्हणतात 1 कोटी आणले, 10 कोटी आणले. माझं मत आहे शहरामध्ये जिथेही नाल्या झाल्यात, रोड झालेत, आपण पत्रकार बंधू आहात, त्या रोडची चाचणी करावं. 1 वर्षामध्ये झालेल्या रोड आज व्यवस्थित आहेत का? करोडो रुपये आणले, आता ते मंत्री आहेत, आणतेच, करावं लागतंय, ती बी चांगली आहेत, आम्ही काही वाईट म्हणत नाही मंत्री साहेब. मात्र सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे आज भाजी मंडई का पडीक आहे? भाजी विक्रेते, फळ विक्रेते रस्त्यावर बसतात, आपला जीव मुठीत घेऊन बसतात. हे उतार आहे लातूर नांदेड रोड, हे सर्व गाड्या तिथून जातात. एखाद्याचा जीव धोक्यामध्ये गेल्यास ह्याच्यासाठी यांच्यासाठी काय विकास आहे? कुणीच बोलायला तयार नाही. इथं राजूर नाव घेतलं की झोंबतं, मग त्या गोष्टीकडे का लक्ष नाही यांचं? आज भाजी मंडई अतिक्रमण हटाव म्हणून सनी अश्विनी कासनाळे यांनी ठराव घेतला होता. ते ठराव घेण्यासाठी आम्ही भाग पाडला, कारण की आम्ही आंदोलन केले, आत्मधनाचे इशारे दिले, हे सर्व गोष्टी केल्यानंतर त्यांनी केली. आजही का अतिक्रमण उठलं नाही? ह्यांचे लागे दोरे काय आहेत आणि ह्यांची दुकानं किती आहेत तिथं, नेमके आम्हालाही समजायला पाहिजे ना. ह्या गोष्टी ज्या आहेत, ह्यांचेच लागे दोरे, यांचेच कार्यकर्ते, यांचेच माणसं, गुत्तेदार यांचेच, रोड बनतंय यांचाच. आजही भाजी मार्केट का बनत नाही?
इतकी दुर्गंधी आहे, तिथं बाजूला काही रहिवासी राहतात, इतकी घाण आहे. मी आता असाच कॅमेरा चालू राहू द्या, आपण 2 मिनिटांमध्ये गाड्यांवर फास्ट जाऊया. भाजी मंडईमधली जी दुर्गंधी आहे, हेच निवडणूक थांबलेल्या नेत्यांना आपण खुर्च्या देऊया, तिथं 10 मिनिटं बसून दाखवा. त्या दुर्गंधीमध्ये बसू शकतात का? आपला जीव मुठीत घेऊन आज तुमचं उत्तर कोण देईल? कोण द्यायला सक्षम आहे वाटते? कोणाकडे उत्तर मागितलं पाहिजे? मी सक्षम. मधुकर धळे यांनी जो मांडलेला विषय आहे, तुम्ही सत्तेत बी होतात आणि आता जे सांगत आहेत की आताची सध्याची परिस्थिती आहे, काय बोलायचं यावर? कशाबद्दल? आता भाजी मंडईमधली जी स्थिती आहे ते सांगत आहेत की आता आपण इथून लगेच जाऊया, आणि तिथं काय स्थिती आहे हे का होऊ शकलं नाही? झाले, स्वच्छता तर आहेच की, चालूच आहे. प्रत्येक रोजच्या रोज वाहन जाते, तिथून कचरा उचलला जाते. सकाळी 6:30 वाजता रोज ट्रॅक्टर राहते तिथं कचरा उचलण्यासाठी. पुन्हा एकदा तोच विषय जे चर्चेमध्ये असतात, सत्तारबाई शेख. आता 2 उमेदवार जे आहेत समोरासमोर, मी दोघांच्या मध्ये उभा आहे. एकीकडे अहमदपूरचं नाव राजूर करणार म्हणून निवडणुकीच्या रिंगणात आहेत, तर दुसऱ्यांनी त्यांना ललकारी दिलेली आहे की राजूर होऊ शकणार नाही. काय त्यांच्या सुद्धा प्रतिक्रिया आहेत ते जाणून घेऊया. पहिला महत्त्वाचा मुद्दा की हा अधिकार नगराध्यक्ष किंवा नगरसेवकाला नाही शहराचं नाव बदलायचा. हा विषय आहे विधानसभेचा, ते आमदार बघून घेईल. आणि हे दोन्हीही आमदार मी आता बी चॅलेंज करतोय, बाबासाहेब पाटील असो किंवा विनायकराव पाटील असो, हे बदलू शकत नाही. मी चॅलेंज करतोय तुमच्या मीडियाच्या माध्यमातून. आणि हा विषय विधानसभेमध्ये मांडला पाहिजे, तिथून ते प्रोसेस होणार आहे. आणि मला एक महत्त्वाचं सांगायचं आहे की तुम्ही नाव बदलून काहीच शहराचा विकास करणार नाही, किंवा नाव बदलण्यानं शहराचा विकास होत नाही, विकास केल्यानं शहराचा विकास होते. हे नाव बदलण्याच्या पाठीमागे तुम्ही लागू नका. जे नाव आहे ते चांगलं आहे, राहू त्या सर्वजण मिळून राहतात. अहमदपूर शहर आहे, हे बहुजनांचं शहर आहे, आणि तो कधीच जातीवाद झालेला नाही. कोणीही कुठलाही उमेदवार जातीवाद करून अहमदपूरचं नाव बदलतं म्हणून ह्या मुद्द्यावर तुम्ही निवडणुका समोर जाऊ नका. तुम्ही विकासाच्या नावानं लोकांपुढे जावा आणि विकासाची गोष्ट तुम्ही बोला. हे मुद्दा जे आहे ते आमदारावर तुम्ही सोडून द्या. ते आमदार आणि ते राज्य सरकार बघून घेईल. आपल्या शहरात जे काही गोष्टी आहेत त्या मुद्द्यावर तुम्ही इलेक्शन लढवावं, तुम्ही त्याच मुद्दे पब्लिक समोर मांडावे. आज हे उमेदवार आपल्या समोर त्यांची आश्वासनं जरी देत असले, पुन्हा येणार आहे. सर, तुमचं अर्धवट राहिलं होतं वाटतं तुम्हाला, तुम्ही बोला पुढे. प्रक्रिया जी आहे ना, त्या प्रक्रियेमध्ये संविधानात्मक चार्ट जो बनला गेलेला अधिकाराचा आपल्या सर्वाला मी असं म्हणतोय, आज आम्ही सगळे नगराध्यक्ष इथं बसलेले, यांनी सुरुवात त्या नावापासून किंवा कुठल्याही नाव बदलण्याच्या पासून सुरुवात केली तर विधानसभेत मांडल्या जाऊ शकतो. हे आहे घटनात्मक कार्यवाही. दुसरी गोष्ट, विकासाचे मुद्दे आपण ही पहिली मुलाखत ज्यावेळेस मी राजूरचा शब्द वापरला त्याच्यानंतर आपण घेतलेले आहेत. मी सगळे विकासाचे मुद्दे मांडलेले होते. मी असं म्हणत नाहीये, मला फक्त एक म्हणायचं आहे, माझे भाऊच आहेत ते बंधुराज आहेत, त्यांचा विषय नाही, फक्त एक म्हणायचे, राजूर नाव केल्यानं विकास होईल का? जे हिने हा विषय चालू केला ना, नाण्याच्या 2 बाजू आहेत, त्या दोन्ही बाजू मी करायला तयार आहे. एवढंच मला आपल्याला सांगायचं. नगराध्यक्ष पदाचे हे उमेदवार आज आपल्या समोर त्यांची नवीन संकल्पना घेऊन येत आहेत. मात्र उद्यापासून मी प्रत्येक प्रभागामधल्या नागरिकांचे मत काय असणार आहेत हे तुम्हाला दाखवणार आहे आवाज बहुजनांचा न्यूज लाईव्हच्या माध्यमातून. आणि विशेष म्हणजे यांना किती टक्के लोक स्वीकारतात हे मात्र तुम्हाला 2 तारखेला लोकांनी मतदान केल्यानंतर 3 डिसेंबर रोजी कोण निवडून येईल हे स्पष्ट झाल्यानंतर समजणार आहे. कारण ज्यांची त्यांची संकल्पना वेगळी आहे, ज्यांचे त्यांचे विकासाचे मुद्दे वेगळे आहेत, आणि ज्यांचे त्यांचे एकमेकावरती आरोप जे आहेत, नक्कीच पाहत राहा आवाज बहुजनांचा न्यूज लाईव्हवरती. ताजे आणि महत्त्वाचे अपडेट पाहण्यासाठी पाहत राहा आवाज बहुजनांचा न्यूज लाईव्ह करता. शिवाजीराव गायकवाड, अहमदपूर, लातूर. पुन्हा भेटणार आहोत पुढील बातमीमध्ये. तोपर्यंत जय हिंद. आवाज बहुजनांचा.